सुनीता नाव बदललेले आहे. ही 26 वर्षांची मुलगी पुण्यात कामाला होती. मंगळवारी 26 फेब्रुवारीला ती सकाळी 5:30 ते पावणे 6च्या दरम्यानची बस पकडून तिला फलटणला आपल्या गावी जायचं होतं. त्यासाठी सुनीता पुण्यात स्वारगेट बस डेपोत आली होती. त्यावेळी 36 वर्षीय दत्तात्रय गाडे हा तरुण सुनीताच्या आजूबाजूला घुटमळत असल्याचे तिला दिसले. पण तिला घरी जायची ओढ लागली होती, म्हणून तिने त्याच्याकडे नजरअंदाज केला. ज्या ठिकाणी बसची वाट बघत सुनीता बसली होती, तिच्या शेजारीच आणखी एक व्यक्ती होती. पण बहाणा करून जेव्हा दत्ता सुनीतासोबत बोलायला आला, तेव्हा शेजारी बसलेला व्यक्ती तिथून उठून दुसरीकडे गेला. कारण त्याला वाटलं असेल, कदाचित सुनीता आणि हा मुलगा एकमेकांना ओळखत असावे. पण खरं तर तसे काहीच नव्हते. दत्तात्रय गाडे यांनी सुनीताशी गोड गोड बोलून ओळख काढली. "कुठे जाते आहेस ताई?" असे त्याने अगदी प्रेमाने सुनीताला विचारले. मुलगा आपल्याला ताई म्हणून बोलतो आहे, म्हणून सुनीताही त्याच्यासोबत बोलू लागली. आणि आपल्याला शिवशाहीने फलटणला जायचे आहे, असे तिने त्या मुलाला सांगितले. त्यावर दत्तात्रय गाडे हा तरुण सुनीताला म्हणाला की, "अगं ताई, साताराची शिवशाही बस तिकडे लागली आहे. तू इथे का बसली?" त्यावर सुनीता त्याला म्हणाली, "साताऱ्याची बस इकडेच लागते. मी नेहमी जात येत असते, मला माहीत आहे, म्हणून मी इथे बसले." सुनीताला थोडा संशय आला होता, पण तोच दत्ता म्हणाला, "मला इथे काम करून 10-12 वर्ष झाले आहेत ताई, म्हणून सांगत होतो माहिती." त्यावर फलटणला जाण्यासाठी कोणती बस आधी निघेल, सुनीताने त्याला विचारले. त्यावेळी दत्तात्रय गाडेने तिला सगळ्यात पलीकडची शिवशाही बस दिसते आहे ना, ती आधी निघेल, असे सांगितले. पहाटेची वेळ असल्याने त्याच्या आजूबाजूला कोणीही नव्हते. मात्र पलीकडची शिवशाही बस फलटणला आधी निघेल, असे पुन्हा दत्तात्रय गाडेने म्हटले. त्यामुळे सुनीताला तिथून उठून पलीकडच्या शिवशाही बसच्या दिशेने गेली. तिच्या पाठोपाठ लगेचच दत्तात्रय गाडे देखील गेला. सुनीता जेव्हा बसजवळ पोहोचली, बसला कुठे जायचं आहे ते नावही तिला वेगळं दिसलं होतं. त्यावर दत्ता तिला म्हणाला की ते नाव काही वेळातच बदलणार आहे. आता मात्र सुनीता इकडे तिकडे बघू लागली. तिथे खूप जास्त अंधार होता. त्यामुळे बसमध्ये चढावं की नाही हा प्रश्न तिला पडला. तो दत्तात्रय तिला म्हणाला, "रात्रीची बस आहे ताई, सगळे प्रवासी लोक झोपल्यामुळे बसमध्ये दिवे बंद आहेत. तू वर चढून मोबाईलच्या टॉर्चने चेक कर." त्यानंतर तिने थोडा विचार करायला हवा होता, परंतु हा व्यक्ती आपल्याला ताई म्हणून इतकी मदत करतोय यावर विश्वास ठेवून ती बसच्या आतमध्ये गेली. बसमध्ये जाऊन इकडे तिकडे मोबाईलच्या उजाडात बघू लागली. तिला बसमध्ये कोणीच दिसत नव्हतं, म्हणून ती मागे वळली. तोच बसचा दरवाजा बंद झाला. दत्तात्रय बसमध्ये आला होता आणि त्याने बसचा दरवाजा बंद केला होता. सुनीता खूप घाबरली होती. तिच्या तोंडातून आवाज निघत नव्हता. तोच दत्तात्रय तिला धमकावला, "आवाज करशील तर तुला जीवाशी इथेच मारून टाकेल." त्याच्या धमकीला सुनीता खूप घाबरली आणि दत्ताने तिचा फायदा घेत तिच्यावर अतिप्रसंग केला. एकदा नाही तर 2 वेळा याने सुनीतावर बलात्कार केला. सुनीता मात्र फार मोठ्या धक्क्यात होती. आपल्यासोबत असं काय घडत आहे हे देखील तिला समजत नव्हते. स्वतःच्या बचावासाठी तिच्या तोंडातून त्याने दिलेल्या धमकीमुळे शब्दही बाहेर पडला नाही. सुनीतावर अत्याचार झाल्यानंतर हा नराधाम दत्तात्रय पटकन बसमधून उतरून तिथून निघून गेला. त्यानंतर काहीच वेळात सुनीता बसमधून खाली उतरली. चेहऱ्यावर खूप जास्त निराशा, अंगात अजिबातही प्राण नाही अशी वाटणारी सुनीता असह्यपणे तिथून चालली होती. स्वारगेट पोलीस स्थानकापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या एस.टी. डेपोत या 26 वर्षाच्या मुलीवर 2 वेळा बलात्कार होतो आणि कोणाला पत्ताही लागत नाही. याबद्दल खरंच खूप वाईट वाटतं. सुनीता घाबरलेली होती, धक्क्यात होती. ती घाईने दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी निघाली. आपल्यासोबत जे वाईट घडलंय, आपण आरडाओरडा करायला हवा होता, कुणाला सांगायला हवे होते, हे सुद्धा तिला त्या क्षणामध्ये सुचले नाही. पण बस थोडी दूर गेल्यावर तिने आपल्या जवळच्या एका मित्राला फोन लावला आणि आपल्यासोबत घडलेला पूर्ण प्रसंग सांगितला. मित्रानं सुनीताला धीर दिला, "तू हे सगळं तिथेच पोलिसांना सांगून त्या माणसांविरुद्ध तक्रार दे. घाबरू नकोस, आम्ही आहोत सोबत."
त्याने तिला समजावले. मित्राने सुनीताला समजावून सांगितल्यानंतर ती परत माघारी पोलीस ठाण्यात आली आणि तिथेच तिने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. सुनीताने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी लगेच स्वारगेट एस.टी. डेपोचे CCTV फुटेज बघितले. यामध्ये आरोपी दत्तात्रय गाडे ओळख पटली. हा गुन्हेगार असून तो पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील असून तो शिरूर येथे राहणारा आहे. पत्र्याच्या शेडचं त्याचं घर आहे. त्याचं लग्न झालेलं असून त्याला एक मुलगा देखील आहे. 3 एकर जमीनसुद्धा आहे. पण काम करायचा कंटाळा असल्यामुळे हा चोरी करून पटकन श्रीमंत होण्याचे स्वप्न बघू लागला आणि स्त्रियांचे दागिने चोरू लागला. सुनीतावर पहिल्यांदाच नाही तर तिच्या अगोदर अशा बऱ्याच मुलींवर, महिलांवर त्याने अतिप्रसंग केले आहेत. बस डेपोमध्ये चेहऱ्यावर मास्क लावून तो फिरतो. अंगावर सोनं दिसलेल्या स्त्रीकडे जाऊन विचारपूस करू लागतो. त्यांना गाडीत लिफ्ट देतो आणि सुमसाम रस्त्यावर गाडी नेऊन सोनं चोरतो. गेल्या कित्येक वर्षापासून तो हेच करतो. स्त्रियांच्या मजबुरीचा फायदा घेत त्याचं सोनं चोरून स्वतःची भूक तो भागवत राहिला. त्याच्यावर अनेक गुन्हे आधीच दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर त्या आरोपीला शोधण्यासाठी 13 पथके तयार केली. सुनीतावर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला सोनसाखळी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक झाली होती. तो जामिनावर बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. स्वारगेट बस स्थानक शहरातील सुरक्षित व स्थानक समजलं जातं आणि 24 तास इथून बसेस जात असतात. हा आरोपी कितीही रेकॉर्डवरील असला तरी स्वारगेटला इतक्या गाड्या उभ्या असताना, आजूबाजूला इतके माणसे असताना ही घटना कोणालाच कशी कळली नाही, हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. राज्यात एकाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असताना शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात ही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वारगेट एस.टी. आगारात असलेली सुरक्षा यंत्रणा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे स्वारगेटमधील 23 सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. अतिशय लाजिरवाणी घटना पुण्यात घडली आहे. आपल्या मुलींना शिवशाहीसारख्या चांगल्या बसने पाठवण्याची ही पालकांना आता भीती वाटेल. इतक्या गर्दीत असे होऊ शकत असेल तर मुली सुरक्षित कशा? खरं तर या मुलींनी त्या माणसांवर अजिबात विश्वास ठेवायला पाहिजे नव्हता. आपण जर नेहमीच ये-जा करतो तर परपुरुषावर विश्वास ठेवणं बरोबर नाही. कारण या कलियुगात खूप जास्त राक्षस आहेत आणि शक्यतो असा दूरचा प्रवास किंवा रात्रीचा प्रवास मुलींनी खरंच टाळावा. कारण कधी काय होऊ शकतं हे अजिबात सांगता येत नाही. आज तिच्यासोबत झालं, उद्या जाऊन कोणीही सोबत असंच होऊ शकतं. जेव्हा असे काही प्रसंग घडतात तेव्हा काय करायला हवं, काय केले पाहिजे हे खरंच सुचत नसतं. जसं सुनीताला समजलं नाही. कारण ज्याच्यावर बितते त्यालाच समजतं. म्हणून खरंच खूप सावध राहा. त्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा व्हायला हवी, म्हणजे असे प्रकार परत परत घडणार नाही. त्या व्यक्तीला फाशी व्हायला हवी असे जास्तीत जास्त खाली कमेंटमध्ये लिहा आणि तुम्हाला या घटनेतून काय वाटतं हे देखील खाली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.